गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? मस्त ना, मजेतच असणार. आज सचिन आणि मयुरी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन ब्लॉग स्पेशल फॉर अक्षय तृतीया. आज आम्ही सकाळी लवकर उठलो अक्षय तृतीयाचं. कसं वाटतंय तुला मयूर? हो, खूप छान, सुंदर, प्रसन्न सकाळ आणि मस्त वाटतंय. आता लवकर लवकर फ्रेश होतो, छान छान गोड गोड खायला बनवतो आणि परत भेटतो तुम्हाला. टेस्ट ट्यून गाईज. बघ पवन, असं द्यावं लागतं बोलल्यानंतर बरं का, सगळं आणून. हे पाहिजे हातात, ते पाहिजे हातात, हे करायचंय ते करायचंय. टिकलीचा कलर शोधून दे. हम्म टिकली पाहिजे. हम्म टिकली शोधणं एकदम मोठं चालेल. आता कसं पवनचं लग्न आहे ना. कधी पवनचं लग्न? 29ला. 29 तारखेला फायनली पोरा लग्न करतोय. त्याच्यानंतर लगेच अक्षूचं पण आहे. बाप रे, बॅक टू बॅक इव्हेंट्स. मग असं काहीसं आहे आमचं अक्षय तृतीयेचा लुक. हा फर्स्ट लुक आहे. अजून नंतर थोडंसं स्वयंपाक तिचं झाल्यावर चेंज होणार आहे, मी चेंज नाही करणार आहे. थोडंसं साडीमध्ये ट्राय करू. खूप दिवस झाले, अतिशय साडी प्रेमी आहे मी, पण साडी घालायला काही भेटले नाही. पण आज अक्षय तृतीया आपला महाराष्ट्राचा एकदम महत्वाचा सण आहे, त्यामुळे आज आंबार असं सोबत मस्त साडी पण झाली पाहिजे. हो, शायनिंग पण मारली गेली पाहिजे. हो. चला तर मग, नुसतं बघून तर पोट भरणार नाही, नाही. पोटासाठी काहीतरी तर बनवायला लागेल. त्यासाठी लेट्स गो इन किचन. चलो. मेरा काम वाला आ गया है, काम वाला. आवडतं काय काय बरं? मी जे सांगितलं होतं ते आणलं ना हो सगळं. बघूया आणलंय की नाही यांनी सगळं जे जे सांगितलंय ते. हा, सागर तर आणली. ओ, एक बिस्किट नाही आवडला, फेकून दिला. होय. चहाचाही माल चाहिए था हमें. ऍक्च्युली आम्ही चहा घेत नाही, त्यामुळे मग चहाचं काहीच नव्हतं. चहा, दूध. आणि असं पहिल्यांदा झालं, आमच्या इथले शेंगदाणे संपले ना मयू. ऍक्च्युली आम्हाला घरी जायचं म्हणून आम्ही काही रिफिल करत नाही. घरून आल्यावर करायचं असं नाही. मिल्क बॅग. इथं अशी मिल्क भेटते. यात 3 वेगवेगळ्या प्रकारचे मिल्क बॅग असतात. आता मांजरने ती कापलंय. म्हणजे हेरिटेजची. ही आहे फुल क्रीम मिल्क. त्याच्यानंतर हे सोडून अजून एक येते, ती असते स्टँडर्ड, आणि त्याच्या खाली असते नॉर्मलवाली. तिची टेस्ट थोडीशी वेगळी लागते नॉर्मलवालीची. एक तर घ्यायची तर स्टँडर्ड, नाही तर फुल क्रीम ना मयू. फायनली सकाळ सकाळचा चहा आणि बिस्किट. आणि ही मांजर आता दूध पिताना लपवलं पाहिलं ना चेहरा. मांजर बी लाईक. मी विसरलो होतो. एक मिनिट, तू हे केलं त्याच्या पहिले मी तुला काय केलं ते आठवत होतं ना. 500 रुपयाचा फक्त खाऊ घेतला सकाळ सकाळी आम्ही. 400 रुपयाचा घेतला होता, 500 रुपयाचा नव्हता. आता हे बघा, येईनी ना 20 रुपयामध्ये मारले, पण ठीक आहे, चालतं. हो, आणि फायनली बायकडे ते डबे आलेले ना, छान. नाही घरी डब्बा जवळ मी डबे कलेक्ट केली. मला मी दाखवतो. आईला देणारे आम्ही सगळे डबे तिकडनं पार्सल आणतो ना, मग ते आम्हाला जरा बरं पडतं डब्यांमध्ये ना. मी दाखवेन डब्यांचं कलेक्शन एकदा. अच्छा, दाखवणार आहेस तू? नक्कीच ना. बघू आपल्या डब्यावाले कलेक्शन किती आहे.
माझं चांगलं लक्ष त्यासोबत तुझ्यावर येईल. असं काम नाही केलं ना खायला देत नाही बाबा ही पोरगी, म्हणून करावं लागतं मला. सगळे काम हेच करतात. हा अरे मीच करतो. मयुरी फक्त आणि फक्त इकडनं इकडनं इग्नोर इग्नोर. बरोबर का, मला एवढं इग्नोर करशील तेवढं तुला त्रास जास्त होतो. लडके पाहिजे आम्ही मयुरीचं एक नाव ठेवलंय, मेस क्वीन. का माहिती का? फायनली किचन वरचा पसारा आमचा झालाय कमी. मग मेस क्वीन मयुरी द मेस क्वीन. कसं वाटतं तुम्हाला एवढं मोठं टायटल दिल्याबद्दल? हे तुमचं खानचा बक्षीस आहे मेस क्वीनचं. इंस्टा अरे आपलं दूध संपलं. आता आपण जाऊ ना नाशिक वरून इथं चांगलं नाही भेटत. सेक्शन बॉक्सने भरलाय मला सगळे. ते लावायला भेटायला जाईल. म्हणून बरं आता चहा बघा मस्त पैकी छान छान सुंदर. चहा चविष्ट असतो, चवदार असतो, सुंदर माणूस तुम्ही बाई केली. आमच्या इकडे चहा सुंदर म्हणतात, चहा सुंदर असतो का? खरंच सांगा. चहा हा चवदार असतो, चविष्ट असतो, छान असतो. अजून कसं म्हणू शकतो त्याला? अच्छा अजून कसा म्हणू शकतो त्याला? मसालेदार असतो, असं काही. मामा म्हटले होते एकदा बरं का, चहा हा खूप छान झालाय. चहा सुंदर झाला असं कोणी म्हणत नाही. सुंदर ही एखादी स्त्री असू शकते. सुंदर दोन डिफरेंट. सुंदर चहा नसतो सुंदर चहा. अच्छा सुंदर मयुरी आहे का मग? कैसा लगा मेरा मजाक? तुम्ही काल चहा ठेवलं होतं, खूपच छान झालं. हा म्हणून मी आज काय ठेवणार नाहीये. यू कॅन कॅरी ऑन. मी चाललो. बाय बाय. आपलं मस्त पैकी चहा बिस्किट नाश्ता रेडी आहे. मग मस्त वेगवेगळे फ्लेवरची बिस्किट. सगळ्यात फेवरेट माझा हा वाला आहे. याची टेस्ट खूप छान आहे. आणि तो मोम्स मॅजिक फक्त कॉम्प्लिमेंटरी म्हणून आणलाय. जर हे नाही कुठले अजून खावं असं वाटलं तर खाणार फक्त 3 बिस्किट आहे ती. सगळं मलाच खाणं आहे. पण तरी नाटकं पाहिले ना, मी देणारच नाही तुला. मी देणारच नाही तो तुला. तुला एकच देईल मी. एकच. ठीक आहे चल खाऊन आम्ही गप्पा मारा. खाऊन झाल्यावर आम्ही तुम्हाला मस्तपैकी सांगतो कोणता बिस्किट जास्त छान होता. ठीक आहे टेस्ट करू सांग. सुंदर. तुझ्या भाषेत सुंदर. माझ्या भाषेत अप्रतिम. एकदम छान. बाय. आपण चाललो आता आंबे घ्यायला. मस्त जाऊयात आणि आंबे घेऊन येत मार्केटमधून. मस्त की मग रस पुरी बनवूयात. छिलिकोडा मतलब व्हॉट दॅट मीन? काय करताय तुम्ही? आंबा रस बनवतोय. एवढं एक्साइटेड? आंबा रे, आंब्याचा रस खूप आवडतो. तुला नाही आवडत? आवडतो की. आणि सीझनचा पहिला आंबा खातोय ना आपण. हा मस्त आज रस पुरी खाणार आहे आपण. मज्जाच मज्जा येईल. घरी असतं तू मस्त पुरणाची पोळी खाल्ली असती. हो इथे बनवली असती पण तुम्ही 2 जणांसाठी खूप जास्त होऊन जातं रे. नाही तू नाही खात. तो प्रॉब्लेम आहे ना. मी मला एकटी काय मला खाऊ? ती अशी खापरवरची पोळी आवडते. ती खापरवरची खानदेश स्पेशल खापरवरची पोळी खायला आपल्याला तिकडेच जावं. टेस्ट.
पहिला आंबा आंबट आहे आंबट गोड. आंबट गोड आहे ना. असं वाटतं क्वाईट फिलिंग येते की त्यांनी बळजबरी पिकवलाय कधी कधी ना मला तेच वाटतं. अक्षय तृतीयेसाठी. आपल्या इकडे अक्षय तृतीयेला आंबा आणतात ना. बनवते मी जस्ट. मी येतेच आवरून. ओके ओके. तर मी आंब्याचा रस बनवू शकतो. आपला आंब्याचा रस बनवून झालाय आणि आता होत आहे रेडी पुऱ्या. हॅलो मिस शेफ, कशा बनताय मग पुऱ्या? अच्छा, तुझ्यासारख्या फुगताय का त्या? म्हणून तुला सांगतो जास्त फुगा नको करत जाऊ. मिस फुग्यावाली चेहरा भाऊ, मिस फुग्यावालीचा ग्लो तो आलाय. काहीतरी स्पेशल केलंय आज. अक्षय तृतीयाचा ग्लो आहे. मिस अक्षय तृतीया. अच्छा, अशा लागतात का पुऱ्या? टाकू चला. वा 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 वा. अच्छा, फुगण्यासाठी अशी प्रेशराईज करता का तिला? कुठे शिकली एवढंच तू? तुमच्याकडून. अच्छा, आमच्याकडनं तू आणि माझ्याकडनं शिकलीस? हो 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 हो. कोण भारी शेप आहे, तू का मी? ए ऑलवेज. टोमनं मारणं कोणी माझ्या बायकोकडनं शिकावं. हे माझ्या काही आवर. चल पुऱ्या बनव लवकर, समजलं ना. हा आपला आंब्याचा रस मस्त बनलेला आहे. खूप खायची इच्छा होते मला आंब्याचा रस आणि पुरी आता. पण आपला सर्व स्वयंपाक बनून झालाच होता की तेवढ्यात आवाज यायला लागला जोरजोरात हवेचा. आता बाबूहेर येऊन बघतो तर काय की वादळ आलेलं. एवढं ऊन चालू होतं ना जोराचं, आता हा गारवा आणि हवा खूप छान फील होत आहे. हो की नाही मयूर? येस. यश. चला, त्याचं वातावरण झालंय आणि बघ आता मस्त असे मोठे मोठे थेंब पडत आहे खाली. सिरियसली आपण ओलं व्हायच्या पहिले पडायला थोडं पाहिजे खाली, असं मला वाटतं. गच्चीवर पडू नको रे बाबा. पाऊस एन्जॉय करू आज. तुमच्या सिटीत पण पाऊस चालू आहे का तिकडे? आमच्या इकडे ते चालू आहे मस्त आहे की पावसाचं. मॅडमांनी ओलं होण्यासाठी कपडे पण चेंज करून घेतले लगेच. हुशार. हा, दिवसांनी अशी हवा, असा सुकून आनंद मिळतोय. कारण पण एक रिग्रेट पण आहे, मंदिरात जायचं राहिलं. हा, मला आज मंदिरात जायचं होतं मस्त आहे की भोलेनाथाच्या. पण पावसामुळे काय आता जमणार नाही. फुल वातावरण भरून आलेलं आहे आणि जर एवढ्या पावसात आम्ही गेलो तर मग परत लवकर येणार नाही घरी. हो की नाही मयू? आता बरं इग्नोर नाही केलं, अशी डिशम दिली असती ना. ही ब्लॉग चालू झालं का मुद्दाहून इग्नोर करते मधी 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 मधी. थोडं ॲटिट्यूड शायनिंग मारली पाहिजे ना पोरीनी. चलो भागो. पण तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. लाईफ इज अनप्रिडिक्टेबल, जस्ट गो विथ द फ्लो. Do like, share and subscribe.